हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात तुम्ही? नक्कीच मजेत असणार. पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. आणि सध्या एवढं काही व्लॉग बनवणं होत नाही माझ्याच्यानी. तर शॉर्ट व्लॉग तर मी टाकतच आहे. आणि आजचा जो व्लॉग आहे ना, खास म्हणजे असं आहे ना, मटणची रेसिपी शेअर केलेली आहे मी. तर पिवळं मटण जे आहेत ना, अगोदर मी 3-4 शिट्ट्या घेतल्या, 4-5 आणि शिजवून घेतलं, कारण मटण शिजायला वेळ लागतं. आणि काळा मसाला घेतलेला आहे. जुन्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघा, भरपूर सगळं काळ्या मसाल्याची रेसिपी शेअर केलेल्या आहेत मी. आणि मस्त कांदा वगैरे भाजून मस्त वाटण वगैरे मिक्सरमधून काढून घेतलं. आणि मग कढईमध्ये तेल घेतलं आणि त्यामध्ये वाटलेलं वाटण टाकलं. छान असं मस्त परतत आहे मी. त्यात कोथिंबीर पण टाकली आणि इतका छान खमंग असा वास येत आहे की बस. चिकन मटणच्या भाज्या ज्या आहेत ना, आमच्या 15 दिवसातून एखाद्या वेळेस किंवा महिन्यातून एकदा अशी होत असते. आणि मेन म्हणजे तुमच्या दादांना आहे ना, काळ्या मसाल्याची भाजी माझ्या हातची खूप आवडते. आणि मग त्यासाठी ना, मग छान म्हणलं मस्त अशी स्पेशल भाजी पण बनवूया आणि थोडासा व्हिडिओ पण घेऊया. तर मला नंतर लक्षात आलं व्हिडिओ घ्यायचं, म्हणून मग काळा मसाला काढताना ध्यानात राहिलं नाही माझ्या. आणि वाटणामध्ये सुद्धा हिरव्या मिरच्या टाकलेल्या होत्या. तरी थोडासा मी वरून मटण मसाला आणि थोडंसं लाल तिखट. आणि आम्ही कसं आहोत, आम्हाला झणझणी, आम्ही नगरी लोकं म्हणतात ना आपण, नगरच्या साईडला जे आहेत ना, त्यांना आहे ना झणझणीत भाज्या खूप आवडतात खायला. आणि आम्हाला तर खरंच खूप झणझणीत भाजी आवडती. त्यामुळे हिरवी मिरची, मसाला, पुन्हा लाल तिखट पण टाकलेलं आहे मी. आणि बघा छान अशी मस्त तरी पण यायला लागली आहे. मसाल्याचा रंग पण बघा खूप असा छान आणि मस्त दिसत आहे. आणि आता तुमचे दादा आले ना, त्यांना भाजी म्हटलं ना, मला म्हणून खूप छान केली बघा आता भाजी. आणि मुलं पण तशीच असतात. आणि खास करून आपला दादू, त्याला तर खूप आवडते भाजी. तो मला म्हणतो, "मम्मी तू खूप छान करते." दीदीचं पण तसंच, म्हणजे सगळेच तसे आहेत आपल्या घरामध्ये, की सगळ्यांना असं वाटतं की भाजी खूप छान बनवलेली आहे. तर ह्या पद्धतीने या मसाला वगैरे परतला. त्यामध्ये पिवळं जे मटण शिजलेलं होतं ते त्यामध्ये टाकलं आणि छान असं मस्त आता मिक्स करून घेतलेलं आहे. तर आपली अशी मस्त भाजी झालेली आहे. चवीनुसार मीठ वगैरे टाकायचं. वरून कोथिंबीरसुद्धा टाकायची गरज नाहीये. आणि कशी वाटली ही भाजी तुम्हाला ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. कारण अशा पद्धतीने भाजी दिसतानाच बघा किती भारी लूक आलेला आहे. आणि इतके दिवस व्हिडिओ का येत नव्हता त्याचं कारण तुम्हाला मी सांगते, की ना माझं 1 महिना झाला घसा बसलेला होता. बिलकुल आवाज निघत नव्हता. आणि म्हणजे महिनाभर मी सारखे गोळ्या, औषधं वगैरे खात होते. आणि आता माझा आवाज चांगला व्यवस्थित एकदम क्लिअर आलेला आहे. तर मग त्यामुळे काय झालं होतं, की व्हिडिओ बनवणं शक्यच होत नव्हतं मला. कारण आवाजच येत नव्हता आणि सगळं लक्ष त्याच्याकडे जायचं. प्लस क्लास होते. घरी मी क्लास, ट्युशन वगैरे घेते. आणि त्यामुळे सुद्धा व्हिडिओ बनवणं शक्य होत नव्हतं माझ्याच्याने. तर मग त्यानंतर आम्ही दुसरा पर्याय शोधला. मग शॉर्टकडे वळलो आणि तुमचे दादा पण थोडेसे मला हेल्प करायला लागले. आणि मग आम्ही थोडे-थोडे शॉर्टचे व्हिडिओ टाकतोय. तर नक्की बघत जाल आणि तिकडे सुद्धा सपोर्ट करा. आणि आता ही बघा आपली अशी भाजी तयार झालेली आहे. सोबत मी भाजी चालू आहे. आणि म्हटलं चला तुम्हाला ह्या गोष्टी पण काही शेअर करूया ज्या मला सांगायच्या होत्या. आणि दुसरी गोष्ट आहे ना, माझ्या फोनला माईक नाहीये. मला असं माझा आवाज जरा मला असं वाटतं बारीक आहे. तर म्हटलं माईक घेतला कसा व्यवस्थित आवाज येईल. तर मी माईक घ्यायला गेले होते. अ, पण मला कुठंच माईक भेटला नाही. मी ऑनलाईन एक माईक घेतला आणि तो जो माईक घेतला ना, तो ह्या फोनला सेट होत नाही. त्याच्यामुळे तो माईक पण तसाच पडला. आणि अगोदर एक होता ना, तो डायरेक्ट कनेक्ट करायचा होता. तर तो नाही. ह्या मोबाईलला वायरलेस माईक लागतो. आणि मेन म्हणजे कोणताच माईक ह्या फोनला आहे ना, बसतच नाही. आम्ही अख्खं नगरमध्ये ना, आम्ही नगरला राहायला आहे. तर पूर्ण नगरमध्ये आम्ही फिरलो, पण कुठेही आम्हाला माईक भेटला नाही. आणि मग त्या माईक मी माझ्या असं डोक्यात होतं, की माईक जेव्हा येईल ना, तेव्हा छान असे मस्त व्हिडिओ बनवूया. पण माईकच भेटला नाही. त्यामुळे मग काही व्हिडिओज बनवणं झालं नाही. म्हटलं आता जाऊ द्या, आशा सोडून दिली आहे. कारण त्यांनी सांगितलं, की ह्या फोनला माईक कोणता सेट होत नाही. तर अशी गोष्टी झाल्या आहेत आणि आपली भाजी पण झालेली आहे. आणि बघा किती छान आणि मस्त तरी आलेली आहे. आणि तुम्हाला सुद्धा रेसिपी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि करून बघा. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.